नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर डी.बी. सोळुंके, विवेकानंद महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र या विषयाला BA प्रथम वर्षाला भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी हा पेपर आपल्याला शिकवणार आहे. इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्था हा पेपर कंपल्सरी असून त्याचा कोड आहे ECO 102. यामध्ये आपण संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेची संरचना, तिची वैशिष्ट्ये, तिचा विकासाचे टप्पे आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला माहीत आहे की आपली भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील स्वरूपाची आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर जगातील काही राष्ट्र ही विकसित आहेत, तर काही राष्ट्र ही पूर्णपणे अविकसित आहेत. परंतु आपली अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे, म्हणजेच ती पूर्णपणे विकसित नसली तरीही ती विकासाकडे वाटचाल करत आहे. ती अविकसित नाही, परंतु तिची वाटचाल विकासाकडे सुरू आहे. तिची प्रगती विकास दिशेने होत आहे, म्हणून आपण म्हणतो विकसनशील अर्थव्यवस्था. आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे टप्पे पाहिले किंवा उत्क्रांतीचे टप्पे पाहिले तर आपल्याला त्यामध्ये काही ठळक बाबी जाणवतात. भारतामध्ये ब्रिटिश पूर्व काळातील अर्थव्यवस्था हा एक टप्पा, म्हणजेच ब्रिटिश पूर्व काळातील भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास. त्यानंतर 1757 व 1857 मध्ये ब्रिटिश राजवट भारतात पक्की रोवली गेली. ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास किंवा त्याची स्थिती व 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा झालेला विकास आपल्या शेतांपर्यंत ढवळण्याने 3 टप्पे पाडता येतील. तर ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी म्हणजेच ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये भारतामध्ये आपण पाहिलं तर भारतीय समाजाची अर्थव्यवस्थेची एक विशिष्ट रचना होती. ही रचना म्हणजे आपल्या देशात सुमारे 5 लाखाहून अधिक खेडी होती. म्हणजेच भारत हा खेड्यांचा देश होता व तो आजही आहे. तर ही खेडी स्वयंपूर्ण होती, म्हणजेच ह्या खेड्यांची रचना ही स्वयंपूर्ण पद्धतीची होती. गावामध्ये शेतकरी शेती करत असे व तो पशुपालनही करत असे, तर इतर लोक शेतीला उपयोगी कामे करत असत किंवा पूरक कामे करत असत. सुतार, लोहार, कुंभार, चांभार, विणकर, कोष्टी ही लोक शेतीला पूरक असे काम करत असत व इतर समाजाच्या इतर गरजा भागवत असत. कपडा, चप्पल, इतर शेती अवजारे ही पुरवत असत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ब्रिटिश पूर्व काळात पैशाचा वापर होत असला तरीही ग्रामीण भागात प्रामुख्याने वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच शेतकऱ्याला जर एखादी सेवा दिली तर त्या मोबदल्यात शेतकरी त्या व्यक्तीला धान्य देई. म्हणजेच प्रामुख्याने आपल्याला वस्तू विनिमय पद्धत ग्रामीण भागात आढळून येत होती. आपली खेडी ही स्वयंपूर्ण होती. एकदा केंद्रीय सरकारला किंवा जी कोणी सत्ता असेल तिला कर दिल्यानंतर ह्या खेड्यांचा शहराशी फारसा संपर्क येत नसे, अगदी किरकोळ स्वरूपात संबंधित असते. त्यामुळे ही खेडी स्वयंपूर्ण होती. गावातील तंटेबेखडे गावातच सोडवले जात असे. प्रत्येक गावात पंचायत असत किंवा वरिष्ठ मंडळी, बुजुर्ग मंडळी हे वादविवाद गावात सोडत असत. त्यामुळं फार कमी वस्तू बाहेरून आणल्या जात असत. खेड्यांच्या गरजा बहुतेक खेड्यात पूर्ण होत असत. नंबर 2, आपली अर्थव्यवस्था त्या काळात कृषीप्रधान होती. म्हणजेच बहुसंख्य लोकांचा व्यवसाय हा शेती होता व इतर लोक ह्या शेती व्यवसायाला पूरक असे उद्योग करत असत. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आपल्याला सांगता येईल की त्या काळामध्ये भारताच्या रचना अशी होती भारतीय अर्थव्यवस्थेची की आपल्या देशामध्ये शेती आणि उद्योगांची सांगड घालण्यात आली होती. म्हणजेच शेती व या देशातील जे हस्तउद्योग होते यांची सांगड होती. भारतामध्ये अनेक उद्योगधंदे हे परंपरेने व व्यवसायाने चालत आले असत. तसेच अनेक हस्तकला उद्योग भारतात चालत असत व ह्या उद्योगातून मोठ्याने उत्पादन होई व हा माल जगात निर्यातसुद्धा केला जाई. ढाक्याची मलमल असेल, बनारसचं कापड असेल, सुती कापड, रेशमी कापड, मसाले, असंख्य सुगंधी पदार्थ अशा असंख्य कलाकुसरीच्या वस्तू भारतातून जगात निर्यात होत असत. परंतु हा झाला ब्रिटिश पूर्व कालखंड. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्या अर्थव्यवस्थेवर पूर्णपणे बदलून गेले. उदाहरणार्थ, ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये जमीन महसूल किंवा शेतसारा वसूल करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला प्रारंभ केला. त्यांनी जमीनदारी, रयतवारी, महालवारी, कायमधारा अशा पद्धती रुजू केल्या, ज्यामुळे की ब्रिटिशांच्या उत्पन्नात वाढ झाली. तर सरकारला निश्चित उत्पन्न मिळण्याची सोय झाली, परंतु शेतकऱ्यांचे अतोनात शोषण झाले, कारण जमीनदार वर्गाने शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण केले. तसेच ब्रिटिशांच्या आगमनामुळे देशात पायाभूत सोयीसुविधांचा विस्तार झाला, रेल्वे, रस्ते, तारायंत्र. परंतु
तसेच ब्रिटिश भारताने अनेक आधुनिक धंदे सुरू केले. उदाहरणार्थ, ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे उद्योग सुरू केला, काच उद्योग असेल, लोहपोळ उद्योग असेल, आधुनिक कापड गिरण्या, सूतगिरण्या, ताग गिरण्या सुरू केल्या. म्हणजेच ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतीय उद्योगधंद्यांचा मोठा विकास व विस्तार झाला, परंतु ह्याची मालकी संपूर्णपणे ब्रिटिश भांडवलदारांकडे असे. ह्या धंद्यातून मिळणारा लाभांश, नफा हा सगळा ब्रिटिश भांडवलदार आपल्या मायदेशी घेऊन जात असत. आधुनिक कारखान्यांमुळे किंवा ब्रिटिशांच्या या नवीन उद्योगधंद्यांमुळे आपल्या देशातील कृषी व उद्योगांची सांगड नष्ट झाली. शेती व जे काही इतर व्यवसाय होते ह्यांची जी काही सांगड होती ती नष्ट झाली. कारागीर बेकार झाले व ह्या सगळ्यांचा बोजा शेतीवर पडला. म्हणजेच जमीनदारी पद्धत, कायमधारा पद्धत यामुळे शेतकऱ्यांचं शोषण वाढलं. भारतीय कारागिरीचे उद्योग, हस्तकौशल्याचे उद्योग बंद पडले. परिणामी शेतीवरचा बोजा आणखी वाढला. जे कारागीर बेकार झाले ते शेतीकडे स्थलांतरित झाले. म्हणजे शेतीचं आणखी बिकट अवस्था झाली. तसेच त्या काळात ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक भारतीय शेतीचे व्यापारीकरण सुरू केले. चहाचे मळे, नीळचे मळे, रबराचे मळे आणि याची लावणी सक्ती भारतीय शेतकऱ्यांवर केली जाई. त्यामुळे त्याही मार्गाने शेतकऱ्यांचे शोषण सुरू झाले. तसेच भारतीय राजवटी स्वरूप हे वसाहतवादी होते. आपण ज्याला वसाहतवादी अर्थव्यवस्था म्हणू शकतो. त्यांनी आपल्या देशाची अपरिमित लूट केली. इथून कच्चा माल विदेशात घेऊन जायचा, इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशामध्ये घेऊन जायचा, जर्मनीमध्ये घेऊन जायचा व पक्का माल भारतातून विकायचा. भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर जबर आयात लादण्यात आली, कर लादण्यात आला. तर जो माल विदेशातून भारतात आयात होतो तो करमुक्त करण्यात आला किंवा कमी कर आकारण्यात आला. तर भारतीय मालावर मात्र जबर कर लावण्यात आला. परिणामी भारताची निर्यात हळूहळू कमी होत गेली. देशी उद्योगांचा ऱ्हास होत गेला, शेतीचाही ऱ्हास होत गेला. याचा परिणाम देशात दारिद्र्यात व बेकारीत प्रचंड वाढ झाली, गरिबीत मोठी वाढ झाली. आणि तसेच ब्रिटिशांच्या सैन्यावर होणारा खर्च, प्रशासकीय नोकरदार होणारा खर्च, लष्करावरील खर्च हा सर्व भारतीय तिजोरीतून केला जाई. तसेच हे अधिकारी रिटायरमेंटनंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या देशात स्थायिक होत. जाताना ते सगळं पेन्शन वगैरे मायदेशी घेऊन जात. म्हणजेच भारतातून आपल्या संपत्तीचं वहन सुरू झालं. ह्यालाच दादाभाई नौरोजी ड्रेन थेरी किंवा वहन सिद्धांत मांडला आहे. आपल्या भारत देशातून ही संपत्ती बाहेर वाहून जायला लागली. परिणामी देशातील दारिद्र्यात वाढ होत गेली. आपल्या दारिद्र्यामध्ये मोठी वाढ झाली, गरिबीत वाढ झाली व आपल्या अर्थव्यवस्थेचा जो काही कणा होता शेती, तो सुद्धा विस्कळीत झाला. परिणामी आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल काहीशा अधोगतीकडे सुरू झाली. पुढे 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जाणीवपूर्वक भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे प्रयत्न सुरू केले. आपल्याला माहीत आहे की त्यासाठी आपण नियोजनाचा मार्ग स्वीकारला. आर्थिक विकासासाठी आर्थिक नियोजन हा मार्ग आपण स्वीकारला. आपण पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपल्या देशातील कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल यांचा विकास व विस्तार आपण सुरू केला. तसेच आपण देशामध्ये जाणीवपूर्वक अनेक उद्योगधंद्यांचा विकास घडवून आणला, सेवांचा विस्तार केला. तसेच देशामध्ये पुढे हरित क्रांतीही घडली. परंतु आजही आपण जर विचार केला तर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये जाणवतात किंवा लक्षणे जाणवतात. ही वैशिष्ट्ये म्हणजे आपली भारतीय अर्थव्यवस्था आपण जर पाहिली तर जगातील अनेक आपण विकसित देश जर पाहिले तर त्यांच्या तुलनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था काहीशी विकसनशील स्वरूपाची आपल्याला आढळून येते. आपण जर आपल्या देशाच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण संपूर्णपणे विचार केला तर आपल्याला त्यामध्ये काही ठळक वैशिष्ट्ये जाणवतात किंवा आपण त्याला भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने असे म्हणू शकतो, समस्याही म्हणू शकतो किंवा तिचे सद्यस्वरूप असेही आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की आपली अर्थव्यवस्था आजही कृषीप्रधान आहे. म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा मोठा वाटा आहे. आपण जर पाहत असाल तर 1951 मध्ये भारताची सुमारे 71 ते 72% लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती व राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा हा सुमारे 50 ते 51% एवढा होता. तर आजही भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा मोठा वाटा आहे. हा वाटा अलीकडे घसरत आहे, हा वाटा कमी झाला आहे. अगदी अलीकडील आकडेवारीनुसार
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा सुमारे 13 ते 14% एवढा आहे. परंतु आपण जर जगातील विकसित देशांची तुलना केली तर जगातील विकसित देशांमध्ये उदाहरणार्थ इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ह्या देशामध्ये त्यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा अवघा 1 ते 2% आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा 1% आहे, जर्मनीत तो 1% आहे, तर फ्रान्समध्ये 2% आहे. म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचं जे प्राबल्य आहे हे ठळकपणे दिसून येतं. हे मागासपणाचं लक्षण आहे. तसेच भारताची फार मोठी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे की जे रोजगारासाठी व उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. हे सुद्धा आपल्याला एक वैशिष्ट्य म्हणता येईल. तर विकसित देशामध्ये सुमारे 2 ते 5% लोक फक्त शेती करतात. भारतात आजही हे प्रमाण 60 ते 65% आहे. म्हणजेच लोकसंख्येचे शेतीवरील अवलंबित्व हे मागासपणाचे लक्षण आहे. विकसित देशामध्ये अतिशय कमी प्रमाणात लोक शेती करतात. तसेच भारताची निर्यात आजही कृषीप्रधान आहे. आपल्या निर्यातीत शेतीचा मोठा वाटा आहे. तर विकसित देशांमध्ये त्यांच्या निर्यातीमध्ये पक्क्या वस्तूंचा मोठा वाटा असतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे प्राबल्य आपल्याला ठळकपणे दिसून येते. तसेच आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचे दुसरे वैशिष्ट्य सांगता येईल की अल्प दरडोई उत्पन्न. आपल्या एकूण लोकसंख्येला राष्ट्रीय उत्पन्नाने भाग दिल्यास आपल्याला प्रति व्यक्ती प्रति माणसी उत्पन्न मिळते, ज्यालाच दरडोई उत्पन्न असे म्हणतात. आपण जर जगातील विकसित देश पाहिले तर त्यांच्या तुलनेत भारतातील व्यक्तींचे दरडोई उत्पन्न हे अतिशय कमी आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स या देशांचे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न भारतातील राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे. उदाहरणार्थ आपण जर 2008ची आकडेवारी पाहिली तर आपल्याला क्रयशक्तीच्या समतेच्या तत्वानुसार भारताचे दरडोई उत्पन्न हे अवघे $2,960 एवढे होते. म्हणजेच 2008च्या आकडेवारीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न हे $2,960 इतके होते. तर आपण अमेरिका ह्या विकसित देशाचा विचार केला तर ह्या देशाचे दरडोई उत्पन्न हे 2008 साली $46,970 एवढे होते. म्हणजेच भारताच्या 16 पट इतके जास्त आपल्याला हे सुमारे 16 पट इतके जास्त आपल्याला उत्पन्न हे दिसून येते. म्हणजेच आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न हे अतिशय अल्प आहे. उत्पन्न कमी असल्यामुळे व्यक्तींचे राहणीमान हे निकृष्ट दर्जाचे होते. जर उत्पन्नात वाढ झाली तर व्यक्तीच्या राहणीमान दर्जा उंचावतो. आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचे तिसरे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की उत्पन्न व संपत्तीच्या वितरणातील विषमता. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही संपत्तीचं वितरण झालेलं आहे ते विषम स्वरूपाचं आहे. उदाहरणार्थ 2004-05 मध्ये ती आकडेवारी आपण जर पाहिली तर आपल्या देशातील जो तळाचा गरीब वर्ग आहे, जो 10% वर्ग आहे, यांचा स्थूल घरगुती खर्चातील हिस्सा केवळ 3.6% होता. तर वरचा जो वर्ग आहे, ज्याला आपण श्रीमंत वर्ग म्हणूया किंवा सुस्थापित वर्ग म्हणूया, हा फक्त लोकसंख्येचा 10% वर्ग असून त्यांचा घरगुती खर्चामधील हिस्सा हा सुमारे 31% एवढा होता. म्हणजेच 10% लोकांचा खर्च 3.6% जो की गरीब आहे, तर श्रीमंत 10% लोकांचा खर्च हा 31% इतका मोठा होता. आजही आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये बहुसंख्य लोकांकडे खूप कमी संपत्ती आहे, तर मुठभर लोकांकडे किंवा संख्येने कमी असलेल्या लोकांकडे खूप जास्त संपत्ती एकवटली आहे. जमीन असेल, उद्योगधंदे, व्यापार किंवा भांडवली संसाधनं असतील, ही लोकसंख्येच्या कमी गटाकडे आहे. 80% लोकांकडे केवळ 20 ते 22% संपत्ती असून 20% लोकांकडे सुमारे 70 ते 80% संपत्ती एकवटली आहे. म्हणजेच आपल्या देशामध्ये संपत्ती व उत्पन्नाचं प्रचंड विषम प्रमाण आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचे चौथे वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे वाढते दारिद्र्य किंवा गरिबी. जी व्यक्ती स्वतःच्या किमान मूलभूत गरजा भागवू शकत नाही तिला आपण गरीब असं म्हणतो. ढोबळमानानं वाक्य आपण बघूया. तर भारतामध्ये आपल्याला सांगता येईल की दारिद्र्य किंवा गरिबी हा मोठा गंभीर प्रश्न आहे. आपण जर 1950च्या आकडेवारी 1979-80ची आकडेवारी पाहिली तर देशामध्ये सुमारे 48% लोक हे दारिद्र्यात जीवन जगत होते. तर पुढे हे प्रमाण काहीसे घटले. 1993-94च्या आकड्यानुसार भारतातील सुमारे 36% लोक हे गरिबीत किंवा दारिद्र्यात जीवन जगत आहेत. तर
अगदी अलीकडील आकडेवारीनुसार हे गरिबीचे प्रमाण साधारणतः 27 ते 28% आले आहे असे सांगितले जाते. नियोजन आयोग असेल किंवा विविध आर्थिक पाहणीतून भारतातील आजही 27 ते 28% लोक हे गरिबीत किंवा दारिद्र्यात जीवन जगत आहेत. म्हणजेच इतकी मोठी लोकसंख्या आपल्या मूलभूत गरजाही भागवू शकत नाही, आपल्या किमान गरजाही भागवू शकत नाही. याचा परिणाम ह्या निकृष्ट राहणीमानात झाला आहे. म्हणजेच गरिबीचं प्रतिबिंब आपल्याला लोकांच्या निकृष्ट राहणीमानात दिसून येते. यापुढील वैशिष्ट्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.